श्री स्वामी समर्थ. जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मंडळी, आपण पायऱ्या पायऱ्यांनी स्वामींची भक्ती अधिक दृढ करीत होतो. त्यासाठी आपल्याला काय काय करायचे आहे, कोणती कृती करायची आहे, याबाबत आपण अभ्यास करीत आहोत. मंडळी, विशेष करून आपल्या बायकांना तर असंख्य गोष्टी जमवून साठवून ठेवण्याची प्रचंड आवड असते. त्याबाबत मी तुम्हाला आज काही गोष्टी सांगणार आहे. दोन साधू नदीच्या किनाऱ्यावर बसले होते. एक साधू आपल्याला जे काही मिळेल ते घ्यायचा आणि साठा करायचा. दुसरा साधू जे मिळेल ते नदीत टाकून द्यायचा. यापैकी पहिला साधू जास्त प्रॅक्टिकल वाटतो. तो साधू नसून संसारी पुरुषच आहे. अध्यात्माच्या दृष्टीने पाहिले तर जितका साठा कमी तितका तो सांभाळण्याचा उद्योग कमी असतो. साधूने जप ध्यान करावे, श्री स्वामी समर्थांच्या चिंतनात असावे, वस्तू आणि व्यक्ती यांच्या चिंतनात नसावे. लौकिक जगतापासून विनमुख आणि श्री स्वामी समर्थांशी समुख असणे हे खऱ्या भक्तांचे लक्षण आहे. आपण वस्तू साठवू लागलो की तोच एक मोठा उद्योग होऊन बसतो आणि आपले स्वामींकडे दुर्लक्ष होते. जसे आपण इतरांनी दिलेले दान स्वीकारू नये, तसेच आपण इतरांना दिलेले दान कधी लक्षात ठेवू नये. आपले मन किती बारीक बारीक गोष्टीमध्ये अडकते तर याचा भक्ताने सतत विचार करावा. आपले व्यवहार परिमित म्हणजेच ठेवावेत. जैन धर्माच्या पंचमहाव्रतात अपरिग्रहाची एक व्याख्या केली आहे. वस्तू वापरा, पण त्यावर आपला मालकी हक्क सांगू नका. आपण वस्तूंवर आणि व्यक्तींवर आपला मालकी हक्क सांगत राहतो. तो एक प्रकारचा परिग्रहच आहे. वस्तूचे पजेशन असावे, पण ओनरशिपचा भाव मनातून काढून टाकावा. सर्वच वस्तूवर आणि व्यक्तींवर भगवंताची ओनरशिप आहे, परंतु हरवली तर म्हणा ज्याची होती त्याने नेली. एखादी व्यक्ती निवर्तली तर म्हणा ती व्यक्ती ज्याची होती त्याने नेली. मी दुःख का करावे? वस्तू बाहेर असाव्यात. कोणत्याही वस्तूने अंतःकरणात घर करू नये. अंतःकरणाचा प्लॉट स्वामी समर्थांचा आहे. त्यावर कोणत्याही वस्तूचे किंवा व्यक्तीचे अतिक्रमण स्वामी सहन करत नाहीत. आपण अंतःकरणात निर्माण केलेल्या वस्तू आणि व्यक्तींचे सर्व अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात स्वामी समर्थ प्रवीण आहेत. संसारात जगताना आपण संसारात असावे, पण संसार आपल्या अंतःकरणात शिरू देऊ नये. भगवान श्री रामकृष्ण म्हणतात, होडी पाण्यात असावी, पण पाणी होडीत शिरू देऊ नये. याचा अर्थ आपण संसारात असावे, संसार आपल्या अंतःकरणात शिरू नये. आणि आपण आयुष्यात नेमके हेच करत राहतो. सर्वप्रथम रोजच्या गरजा भागवण्याचा उद्देश असतो. त्यानंतर म्हातारपणाची बेगमी करण्याचा आपण प्रयत्न करतो. पण ते झाल्यानंतर सुद्धा पैसा तसेच अनेक गोष्टी साठवून ठेवण्याचे आपले वेळ काही संपत नाही. 2-2, 4-4 फ्लॅट्स, रो हाऊसेस, फार्म हाऊस, शेत, जमिनी, 4-4 गाड्या, हे सगळे आपण घेत सुटतो. हे कशासाठी याचा विचार आपल्या मनात येत नाही आणि एक दिवस आपण मरून जातो. मग हे सगळं ऐकतं दुसऱ्याचं धन होतं. आपल्याला जे खरोखरच गरजेचं आहे ते म्हणजे स्वामी भक्तीचा वेळ. त्याकडे मात्र आपण दुर्लक्ष करतो. म्हणून म्हणते,
योग्य वेळी थांबा. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज मालोजी राजे यांच्याकडे सुद्धा जात असत. अक्कलकोटच्या राजाला स्वामी रूपी रत्न सापडले आहे हे पाहून वेगवेगळ्या राज्यांच्या मनात मात्र असूया निर्माण होत होती. मालोजी राजे मात्र अत्यंत प्रामाणिकपणे स्वामींची सेवा करीत होते. त्यांची स्वामी भक्ती अत्यंत साधी होती. स्वामी भक्तींचा गर्व त्यांच्या मनाला कधीच शिवला जात नव्हता. पण इतर संस्थानिकांचे तसे नव्हते. त्यांच्या मनात स्वामींविषयी तीळ मात्र भक्ती नव्हती. केवळ अक्कलकोटच्या राजाला स्वामी मिळाले ते आपल्याला मिळायला पाहिजेत ही चढाओढ लागलेली होती. यातच बडोदा संस्थानमधील मल्हारराव गायकवाड हे राजे सुद्धा होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकलेली होती. त्यांच्या मनात स्वामींच्या विषयी अजिबातच भक्ती नव्हती. पण आपल्या दरबारात स्वामी असावेत अशी त्यांची मनोमन इच्छा होती. म्हणजे लोक वाघ पाळतात, हत्ती पाळतात तसेच त्यांनी स्वामींना समजलेले होते. एक दिवस काय झाले, मल्हाररावांनी दरबार भरवला आणि आपले सगळे सरदार दरकदार यांना एकत्र करून त्यांनी सांगितले की जो कोणी सरदार स्वामी समर्थांना बडोद्याच्या दरबारात घेऊन येईल त्याला आम्ही खूप मोठे बक्षीस देऊ. सर्व सरदारांच्या मनात बक्षीस मिळवण्याची इच्छा होती.